वेलकम टू चंचल्स वर्ल्ड। आज आम्ही रात्रीचे 11:30 नाही 11 वाजलेत ना, 11 वाजता निघालो आहोत धुरंधर मूवी बघायला। 11:30चा शो आहे। सो आम्ही धुरंधर मूवी बघणार आहोत आज रात्रभर। योगेश पण अजून तो कम्फर्टेबल नाही झालेला आहे कॅमेरा समोर। सो आज निघालो आहोत आता आम्ही। योगेश रात्री 11:30चा शो आहे आमचा। आता 11:09 झाले तरी तर बघू वेळेत पोहोचायला पाहिजे ना। आम्हाला ऑलरेडी लेट झालेला आहे। हो 11:18 झालेत आणि 11:30चा मूवी आहे आणि आम्हाला खारघरला जायचं आहे मानसरोवरवर। बघा आता आम्ही कसे पोहोचणार आहोत ते। योगेश कसा गाडी चालवतो त्याच्यावर डिपेंड आहे। गाडी मला चालवावी नाही, आता उडवावी लागणार आहे। पूर्ण मॉल बंद आहे, क्लोज। हार्डली आम्ही 10 मिनिट्समध्ये पोहोचलो। दोघांचे अवतार लिटरली झोपायच्या परिस्थितीमध्ये, बिकॉज आम्ही दोघं आज पूर्ण दिवस वर्किंग। रात्रीचे 3 वाजले मूवी संपायला। खूप मोठा मूवी होता ना योगेश? खूपच मोठा। आणि रणवीर सिंगने जो हमजा स्वीकारला होता तो इतका प्रभावी होता। पर्सनॅलिटी तर त्याची बापच दाखवली बाबा, ते खूपच छान। बोलतात ना मिशन कंप्लीट मूवी होता। लिटरली रात्रीचे 3:30 वाजलेत आणि 3:30 वाजता आम्ही खारघरच्या हायवेला एक्झॅक्ट आम्ही हिरानंदानीच्या समोर। आणि मी चहा घेतला आहे बिकॉज खूप थंडी आहे यार। थोडा चहा घेते, थोडं बरं वाटेल। मला वाटतं नेक्स्ट पार्टमध्ये सगळं अर्जुनचं असणार आहे, अर्जुनचा पूर्ण रोल असणार आहे। दाखवला ना लास्टला विलन त्याचा, बिकॉज आता तो विलन म्हणून उभा राहील ना, मला तरी असं वाटतं। आणि योगेशने फर्स्ट टाइम किरकिर न करता मला चहा दिलाय, नाही तर चहा पिऊन देत नाही तो मला। आणि आम्ही आहे ना हिरानंदानीच्या अपोजिट साईडच आहे ना, अपोजिट साईडला इथे स्टॉल लागतात। मला वाटतं रात्रभर फूड स्टॉल चालू असतात ना योगेश इथे। लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा पण चालू होता आहे ना। सो इथे रात्रभर फूड स्टॉल चालू असतात आणि मी चहा घेते 3:30 वाजता। खूप थंडी आहे, प्रचंड थंडी आहे। गुड मॉर्निंग गाईज। आज आम्ही लेट उठलो आहोत बिकॉज रात्री 4 वाजले घरी यायला। झोप अजूनही नाही झालेली, बट दिवसाची सुरुवात आज उशिरा होत आहे। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज सॅटर्डे आहे आणि उद्या संडे आहे। सो आमच्या दोघांनाही सॅटर्डे संडे ऑफ असतो। सॅटर्डे संडे हा असा दिवस असतो की आमचा ऑफ असतो ऑफिसला, बट घरातल्या कामांमध्ये इतका व्यस्त जातो की जे काही वीकचे कामं आहेत ते सॅटर्डे संडेला आवरून घ्यायचे असतात। बघा तुम्ही आजचा व्लॉग पूर्ण की आम्ही आजच्या दिवसभरामध्ये आमची कामं प्लस दोघांना वेळ देणं हे कसं काय मॅनेज करतो। मॉर्निंगला हा हेल्दी ज्यूस घेते, याचे खूप सारे बेनिफिट आहेत आणि मी पण आता जस्ट चालू केलं आहे, म्हणजे 2-3 डेज झाले असतील मी चालू करून। सो मला काय बेनिफिट होतो आहे, मला काय फायदा होतो आहे का ते मी आधी बघते आणि मी तुमच्याबरोबर त्याचे रिव्ह्यू मी नक्की शेअर करेन। इव्हन याची रेसिपी पण मी नक्की शेअर करेन। मी आज तुम्हाला माझं रुटीन जे मी स्किनला काय यूज करते त्या रिलेटेड, मी जास्त काही यूज करत नाही, पण मी तरी तुम्हाला शेअर करणार की मी स्किनसाठी काय यूज करते।
आणि मोस्ट ऑफ सगळ्यात पहिली गोष्ट मला डॉक्टरांनी सजेस्ट केले मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहे ते मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं बिकॉज माझ्या स्किनला मध्यंतरी थोडंसं स्किन खूपच प्रॉब्लेम वाटत होता. सो मी डॉक्टरांना दाखवून मला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लिहून दिलं की तू ही यूज कर, तुझ्या स्किनला हे प्रोडक्ट सूट होते. एक्सेला मॉइश्चरायझर एक्सेला मॉइश्चरायझर यूज करते ज्याचा रिझल्ट मला तरी खूप चांगला आला आहे. म्हणजे मी तर कंटिन्यू आता जवळजवळ झाले 6 मंथ झाले मी यूज करतो. माहीत नाही पुढे काय मी चेंज केलं ते करूही शकते मी चेंज मॉइश्चरायझरमधून किंवा माझ्या सनस्क्रीनमधून, पण आता सध्याला मलाही बेनिफिटेड आहे. सो मी हीच यूज करते आणि मी ही सनस्क्रीन यूज करते UV डूक्स सिलिकॉन सनस्क्रीन. SPF 50 आहे. मी ही यूज करते. याचा पण रिझल्ट चांगला आहे. ही ॲक्च्युली संपली आहे पूर्ण. जवळजवळ मला टू मंथ नाही 1.5 मंथ जाते कारण याचा यूज जरा जास्त असतो माझ्या, कारण मी सतत उन्हामध्ये वगैरे जाते तर मग ते सारखं मला अप्लाय करावं लागतं. पण याचा यूज आहे मला जास्त. आता संपली, आता नवीन घेऊन मी लवकरच किंवा काय चेंज करता येत आहे का ते पण मी बघते. गीतांजली दीदीच्या घरी आली. गीतांजली हाय गाय, माझी फेवरेट दीदी. डिनर पण मला बोल दीदी घरून घेऊन ये. आज जसं तू बोललंस की दूध घेऊन ये चहा बनवायला, डेफिनेटली डिनरला पण बोलून तू मला बोलशील ताई तू घरातूनच जेवून घेऊन ये, मग आपण बसून जेवूया. नाही मी एवढा अन्याय तुझ्यावर करणार नाही. तुला म्हणेन माझ्या घरी येऊन बनव. गाईज हिच्या घरी गेलात ना तर सोबत तुम्ही दूध घेऊन जावा. नाही मी एक मिनिट मी सगळ्यांना नाही बोलत की दूध घेऊन या. मी फक्त आपल्या माणसाला सांगत असते की दूध घेऊन या. आणि सगळ्यांना हेच बोलेल तू आपला माणूस आहे बोलून बोलून दूध मागून घे तू. नाही द्यायचं, नाही उगायचं. काय माहिती तू जेव्हा घरी येणार तेव्हा दूध संपलेलं. हो म्हणजे मी नेहमी दूध नसताना घरी येते. अरे खरं म्हणजे तुझी सोय होऊन जाईल. He's a very nice person. Oh, I अभी can see lot of changes in her. The way she, she's very confident while preparing her blog. Because I have seen that कि चंचल बहुत ऐसे बोलते हैं ना, बहुत शांत और बहुत कम बोलने वाली लड़की आज जिस तरह से वो बात कर रही है, the way she is confident and surprised कि ये चंचल ही है ना करके. इतना भी तारीफ नहीं अच्छा लगता है. मैं थोड़ा दूध वाला वीडियो तारीफ करूं क्या इसकी Actually जिसने ब्लॉग बनाया. ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर गीतांजली दीदी खूप समजदार आहे. म्हणजे तिच्याकडे खूप समजदारी आहे. ती मस्करी नाही करत आणि सिरियस थँक्यू. आहे बाबा तिच्यामध्ये आहे गुण. तिच्यासोबत जे पण कोणी राहील तो प्लसमध्येच असणार, मायनसमध्ये तर तू जाणार नाही. पण अनफॉर्च्युनेटली माझ्याबरोबर कोण राहणार नाही. तू मेरे को भी नाम रख रही. आणि ती स्वतःकडे काही ठेवत नाही पहिली गोष्ट तर. बोलतात ना काही लोक असे असतात की स्वतःकडे ठेवून वागतात, तसं ती नाही आहे. तिचा नेचर नाही आहे. तिला जेवढं देता येईल तेवढं ती देते. मीच तिला काही दिलेलं नाही आहे. मग तिने मला खूप काही दिलं आहे. ऐसा लग रहा है जैसे चंचल इज प्रमोटिंग मी. नो ये रियल तारीफ है जो दिल से आया है, दिल से यहाँ से. तू भी आ हमारे ब्लॉग में. तू कोणत्या स्टँडर्डला आहेस? सेकंडला. कोणत्या स्कूलमध्ये? स्कूल अच्छा लगता है, घर पे अच्छा लगता है? किधर अच्छा लगता है? घर पे अच्छा लगता है. मुझे लगा तुझे स्कूल अच्छा लगता है बिकॉज मैं जब भी आती हूँ तभी तू स्टडी करती रहती हूँ. तो आई फील दैट कि तुझे स्कूल अच्छा लगता है. कल तो खाना खाते टाइम भी बुक लेके बैठी थी ना तू.
नारा ऐसी है जो हर वक्त उसको लगता है कि उसको पढ़ाई करना चाहिए। समटाइम्स वो उसकी मम्मी को बोलती है, मम्मी प्लीज़ मुझे पढ़ाओ। तो इन बच्चों का जो देखकर मुझे अपनी बचपन याद आती है, जहाँ पे हमें बोला जाता था पढ़ो, लेकिन हम पढ़ते नहीं थे। आज के बच्चे बोलते हमें पढ़ाओ। That's true. नहीं बट है ना, एक्चुअली अपने टाइम इतना कंपटीशन भी नहीं था जो अभी फ़िलहाल कंपटीशन में लाइफ चल रही है। इनकी लाइफ तो बहुत फ्रस्ट्रेशन वाली रहेगी, बिकॉज ये लोग तो बेचारे बहुत सफ़र करेंगे। जितना अपन को इजीली मिला है उतना इन लोग को नहीं मिलने वाला है। ये अल्फ़ा में आते हैं ना, अल्फ़ा, हाँ अल्फ़ा जनरेशन के बच्चे लोग स्मार्ट भी उतने ही रहते हैं। पण ये खूपच शांत है ना सारू। शाळा तू बहुत शांत है ना, शांत बच्चे, शांत, एकदम शांत। जब भी देखो तभी पेंटिंग, नोटबुक या स्टडी चालू ही रहता है उसका। वो थेरेपी लेती है हर वक्त, अलग अलग टाइप की। उसकी थेरेपी उसकी स्टडी है। सेकंड में कौन जीतेगा? यू डोंट नो? 4 किसी दिली ना माऊला. दिली ना तशी. भाजी बाहेर. हॅलो गाईज, आम्ही आता मार्केटमध्ये आलेलो आहोत. आज संडे आहे. हे गाजर चांगले आहेत योगेश. मला 2 किलो हवेत. हो आज बनवते ना, सीझन पण आहे. हलव्यासाठी चांगलंच आहे. हा एकदम लाल आहेत, छान आहेत. काकी कुठे आहेत? आज भाज्या बऱ्याच आहेत. संडेला सकाळी एवढंच भरलेलं असतं काय? भाजी घेतोयस योगेश? कळतं का तुला भाजीतलं काय? के गाजर घेतलेस? अजून कोथिंबीर चांगली बघून घे योगेश. कशी बोलले ते 2 घेऊयात मग. कांद्याची पात आहे का? हो घे, एक बस झाली. कसा बघतोय. आज योगेश भाजी मार्केटमध्ये भाजी घेतोय. आज सगळं त्याच्या चॉईसने. बघू तो कसा आता मार्केट. मेथी. अजून काय घ्यायचं? शिमला मिरची. खोकला आहे ना, त्याने इन्फेक्शन बॉडीमधलं आहे ना ते कमी होतं. ब्लड टाकून उकळून जायचं. बरं झालं त्यांनी मला सांगितलं. काका मला एवढीच द्या. आता काय राहिलंय? पण मला ड्रॅगन फ्रूट घे. रेड वाला घे. ड्रॅगन फ्रूट नाही का? 150.
है दम है इसमें